नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद कोळे आपल्या माहिती हवीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर जालना पोलीस पाटील पदासाठी भरतीचा अर्ज भरलेला असेल आणि आता अर्ज भरल्याच्या नंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमचे स्टेटस काय दाखवते हे जर चेक करायचे असेल तर कसे चेक करायचे हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला सर्वात अगोदर आपण काय करा, तुम्हाला या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला इथे येऊन महत्त्वाच्या सूचना वाचून घ्या. उद्याच्याला पात्र आणि अपात्र यादी जाहीर होणार आहेत. याच्यानंतर आपल्याला प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी आपल्याला या बटनाला क्लिक करून घ्या. लॉग इन करण्यासाठी लॉग इन क्लिक हिअर टू लॉग इन या बटनाला क्लिक करून घ्या. या बटनाला क्लिक करून झाल्याच्या नंतर तुम्हाला अर्ज भरत्या वेळेस जो मोबाईल क्रमांक दिला होता तो मोबाईल नंबर यामध्ये टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकून झाल्याच्या नंतर खाली व्यवस्थित मोबाईल क्रमांक टाकून घ्या. अशा प्रकारे व्यवस्थित मोबाईल नंबर टाकून झाल्याच्या नंतर जो पासवर्ड तुम्ही सेट करता तो पासवर्ड यामध्ये टाकून घ्या. पासवर्ड टाकून झाल्याच्या नंतर खाली आपल्याला कॅप्चर विचारत आहे. कॅप्चर जो वरचा नंबर दिसतो 6 अंकी डिजिट तो नंबर जसा तसा यामध्ये टाकून घ्यायचा. हा नंबर टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनाला क्लिक करून घ्या. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे एक डॅशबोर्ड दिसून येईल, ज्यामध्ये तुम्हाला वरील टिप चालू आहे. तुम्ही सविस्तर माहिती वाचून घ्या. आता इथे दाखवत आहे आपल्याला अर्ज करण्याची निर्धारित वेळ संपून गेलेली आहे. आता नवीन अर्ज घेणे बंद झालेले, नवीन अर्ज चालू नाही आहे. याच्यानंतर तुम्हाला इथे सर्व जेवढ्या लिंक होत्या सगळे क्लोज झालेले म्हणून दाखवत आहे. याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर तुम्ही अर्ज केलेल्याची जर पावती प्रिंट पाहिजे असेल त्याच्यावर क्लिक करून घ्या. याच्यानंतर तुम्हाला जो अर्ज भरला होता ह्या अर्जाची तुम्हाला अशा प्रकारे प्रिंट भेटून जाईल. हे प्रिंटची तुम्ही परत सेव्ह करून ठेवून द्या तुमच्याकडे. त्याच्यानंतर तुमचा अर्ज हा व्हेरीफाईड झाला की नाही, व्हेरीफाईड आहे की नाही ते एक वेळेस चेक करून घ्या. इथे जर व्हेरीफाय नसेल, नॉट व्हेरीफाय असेल तर तुमचा अर्ज हा अजून व्हेरीफाय झालेला नाही. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली या परत डॅशबोर्डवर तुम्ही मेन साईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला इथे व्हेरिफिकेशन नोटीसमध्ये तुम्हाला दाखवेन पडताळणी सूचनामध्ये तुमचा अर्ज हा ॲक्सेप्टेड झालेला आहे. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट दिले होते त्या बेसवर तुमचे अर्ज हा ॲक्सेप्ट झालेला म्हणून सांगत आहे. याच्यानंतर तुम्ही खाली सविस्तर माहिती वाचून घेऊ शकता. अशा प्रकारे ही सर्व माहिती अर्ज पडताळणी पूर्ण झालेली आहे. अर्ज पडताळणीच्या बेसवर आपलं डॉक्युमेंटच्या बेसवर आपला अर्ज हा ॲक्सेप्ट केलेला आहे. तुमचा इथे असं दाखवते का एक वेळेस चेक करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या बाकीच्या सूचना वाचून घ्या. आता आपल्याला महत्त्वाची सूचना म्हणजे अर्ज ही 15/9/2025 ते 2/10/2025 पर्यंत चालू होते. त्याच्यानंतर आता हॉल तिकीट वितरणाची तारीख राहणार आहे 6/10/2025 ते 12/10/2025. त्यानंतर एक्झाम कधी घेतले जाणार आहे तर 12/10. तुम्ही पाहू शकता लेखी परीक्षेचे दिनांक काय असणार आहे. खाली वाचू शकता एक्झामिनेशन. याच्यात काय दाखवतं आपल्याला लेखी परीक्षेचा दिनांक काय आहे 12/10/2025 आणि ही परीक्षा कुठे घेतली जाणार आहे जिल्हास्तरीय. याची सविस्तर तुम्ही माहिती वाचून घ्या. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे एक छोटीशी अपडेट होती. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे महत्त्वाचे अपडेट भेटत राहतील.